केली मात्र घसा अद्यापही खराब आहे। त्यामुळे थोडं बरं वाटलं की दुपारी पत्रकार परिषद घेईन असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांनी। आपण बघू शकतो की आमरण उपोषणाचा आज 7वा दिवस आहे। कालच्या 6व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती थोडीशी खालावलेली होती, त्यांच्या पोटात वेदना होत होत्या। त्यानंतर सरकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी आलं होतं आणि सरकारच्या शिष्टमंडळासोबत त्यांची चर्चा झाली होती। दादा मला काय सांगाल, काल सरकारचं शिष्टमंडळ आलं होतं, तुमच्या नेमक्या काय चर्चा झाल्या? तुम्ही 6 मागण्यासुद्धा सरकारकडे ठेवलेल्या आहे आणि हायकोर्टाच्या सूचना आहे की तुम्ही उपचार घ्यावा, तुम्ही उपचार पण घेतलेला। आता तुम्हाला काय वाटतंय आणि सरकार तुमच्या मागण्यावर काय भूमिका मांडणार? सगळ्याला तेच सांगितलं ना, 1 वाजता सगळं बोलण्यासाठी प्रेस ठेवली। नड्याला त्रास होतो लय बोलायला, सगळ्याला 1 वाजता देतो बोलायला सगळं। आता एक विद्यार्थिनी आली होती, तिचे अश्रू अनावर झाले होते, नेमकी काय तिची भूमिका होती, तिची काय मागणी होती? आरक्षणाच्या विषयीचे वेदना आहेत, सांगतो मी सविस्तर सगळं 1 वाजता सांगतो दुपारी। आपण बघू शकतो आताही 7व्या दिवशी त्यांना गळ्याला त्रास होतोय, त्यामुळे ते 1 वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहे। लक्ष्मण सोळुंके, साम टीव्ही न्यूज, आंतरवाली, सराटी। या संदर्भात एक महत्त्वाची बातमी, मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीमध्ये काहीशी सुधारणा होते। त्यांच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे, मात्र आजही जरांगे पाटलांचं उपोषण सुरूच आहे। कोर्टाच्या आदेशानुसार जरांगे डॉक्टरांना सहकार्य करतायत। मराठा आंदोलकांचा आग्रह आणि कोर्टाचे आदेश यामुळे जरांगेंनी तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांना सहकार्य करणं सुरू केले। आज सकाळी सुद्धा डॉक्टरांच्या पथकानं त्यांची तपासणी केली। यावेळी जरांगे यांच्यावर उपचार सुरू झाल्यामुळे त्यांच्या प्रकृतीमध्ये काहीशी सुधारणा झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। आम्ही कीटोन बॉडीला मी चेक केले, त्याच्यामध्ये कीटोन बॉडी जे असते लघवीमध्ये ते जरा त्यांचे चांगले झाले। त्याच्यानंतर त्यांचं ब्लड प्रेशर बघितलं, कालच्यापेक्षा ब्लड प्रेशर आज त्यांचं चांगलं वधारले, म्हणजे त्यांच्यात इम्प्रूव्हमेंट झालेली आहे। पल्स काल त्यांचा 60-60चा होता, पण आज त्यांचा पल्स त्यांचा 80वर गेलेला आहे, म्हणजे एकदम चांगला गेलेला आहे। आणि बाकी BP त्यांचा 100/170 mm झालेला आहे। त्यामुळे त्यांची तब्येतीमध्ये थोडी सुधारणा झालेली आहे कालच्यापेक्षा।